नमस्कार, मी तन्मय टिल्लू. 60 सेकंदात बातमी या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या अवघ्या 60 सेकंदात पाहूयात. पहिली महत्त्वाची आणि मोठी बातमी त्याआधी पाहायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिल्याची. पहलगाम हल्ला हा भारतमातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्यानं देश शोकसागरात बुडाला. मात्र ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार असल्याचं मोदींनी म्हटलं. दहशतवाद्यांची शिल्लक राहिलेली जमीनही मातीत गाडण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. सजा मिलकर के रहेगी. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पुण्यातील संतोष जगदाळेंच्या पत्नीनं शरद पवारांसमोर आपली व्यथा मांडली. दहशतवाद्यांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यात गोळी घातली. दहशतवाद्यांनी आमच्या लोकांच्या डोक्यात गोळी घालून मांस बाहेर काढलं, रक्त काढलं. तसंच त्यांच्यासोबत करा आणि दहशतवाद्यांचे मृतदेह आम्हाला दाखवा, अशा शब्दात त्यांनी आपला आक्रोश मांडलाय. शरद पवारांनी जगदाळेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यावेळी शरद पवार यांनी संतोष जगदाळेंच्या पत्नी आणि मुलीशी संवाद साधला. माझं आयुष्य पूर्ण खराब झालं. मी माझ्या माणसाला उघडून बघू शकत नाही. विचार करते कालपासून मला तुझं चेहरा दिसला नाही. तिथेही आम्हाला दाखवलं नाही त्यांनी. तिथेही आम्हाला काही करून दिलं नाही. आणि मारून ते त्यांना मारा ना, आम्हाला दाखवा. त्यांनाही तशाच गोळ्या घाला जसं त्यांनी डोकी फोडली, लोकांची मांस बांधली, काढलं, रक्त केलं. जगदाळेंच्या मुलीच्या डोळ्यांसमोर पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी नरसंहार केला. हृदयाचा थरकाप उडवणारा संपूर्ण प्रसंग त्यांनी सांगितलाय. मन सुन्न करणारी ही घटना ऐकून नराधमांविषयी चीड आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नव्हे तर तुमच्याही अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि तू मुसलमान हो क्या असं विचारलं. त्याच्यावर माझ्या वडिलांनी काही प्रतिक्रिया नाही दिली. ते म्हणले बोल, अजान बोल. तर माझे वडील बोलले आप जो बोलोगे मैं करता हूँ, आप कुछ भी बोलो. आणि असं म्हणून अजान नाही आहेत म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या. तर एक गोळी त्यांनी डोक्यावर घातली, एक कानातून म्हणजे कानाच्या शेजारून इथून गेली आणि एक इथे छातीला लागलेली. 3 बुलेट्स त्यांनी बॅक टू बॅक फायर केला आणि माझे वडील एका झटक्यात खाली पडले. माझ्या आईच्या डोक्यावर टिकली होती आणि माझ्या समोर ज्या गणबोटे काकू होत्या त्यांच्या पण डोक्यावरची टिकली त्याला समजायच्या आधी काढून टाकली. आणि मी म्हटलं आम्ही अल्लाहू अकबर बोललो होतो, आम्ही रेहम करो असं ओरडत होतो तिकडे. कारण ती सिच्युएशन आम्हाला तेव्हा जे लोक आजूबाजूचे करत होते आम्ही त्यांना कॉपी करत होतो. डोंबिवलीच्या अतुल मोनेंनी दहशतवाद्यांना गयावया केल्या. मात्र क्रूर कर्मा थांबलेच नाहीत, गोळ्या झाडतच राहिले. अतुल मोनेंची त्यांच्या पत्नी देखत हत्या झाली आहे. सगळा थरार मोनेंच्या पत्नीनं सांगितलाय. विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे, पण तरी एकाही कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू. वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलं आहे म्हणून. तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं. माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे. तर त्यांनाही शूट केलं. परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून. तर आमच्या जिजूंनी हात वरती केला तर त्यांनाही शूट केलं. आमच्यासमोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं. डोंबिवलीतील संजय लेलेंची त्यांच्या कुटुंबियांसमोरच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. धर्म विचारून लेलेंवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्या मुलाच्या तोंडून ही थरकाप उडवणारी आपबीती समोर आली आहे. वो अलग हो जाए और मुस्लिम को वो अलग हो जाए. उन्होंने फिर बताया, मतलब वहाँ पे उन्होंने हम में से किसी ने कोई हलचल नहीं की. और फिर उन्होंने ये किया कि वापस पूछ रहे हिंदू कौन है और मुस्लिम कौन है. तो मेरे जो मामा है हेमंत जोशी, उन्होंने सिर्फ उनसे बात करने की कोशिश की, हमें जाने दीजिए, हम कुछ नहीं करने वाले हैं. तो उनको सीधा गोली मार दी उन्होंने इतना बोलने के लिए. फिर मेरे जो दूसरे मामा है अतुल मोने,
उन्होंने इन दोनों को गले लगाया कि इन्हें छोड़ दीजिए, इन्हें जाने दीजिए। तो उन्हें बोला कि तुम बाजू में हट जाओ वरना आपको भी मार देंगे, पर उन्होंने बाजू नहीं हुए, वो इनसे ही चिपके रहे। तो उनको कैसे करके पेट में गोली मार दी उन्होंने। फिर उनको और फिर उन्होंने वापस पूछा कि हिंदू कौन है और मुस्लिम कौन है। तो मेरे पिताजी है संजय जिले, उन्होंने हाथ ऊपर करने की कोशिश की तो उनको सिर में गोली मार दी उन्होंने और मेरा हाथ उनके सिर के पास था, तो मुझे वो गोली छू के चली गई और उनके सर में गई। इसलिए जीव वाचवण्यासाठी आम्ही टिकल्या, काढल्या, फेकल्या, मोठमोठ्यानं आजान म्हटली, विनवण्या केल्या, मात्र दहशतवाद्यांनी आमचं काही ऐकलं नसल्याची आपबीती गणबोटेंच्या पत्नीनं सांगितली आहे। कौस्तुभ गणबोटेंचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला। त्यानंतर आज शरद पवारांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं, कुटुंबियांचं सांत्वन केलंय। यावेळी त्यांच्या पत्नीनं घडलेला प्रसंग सांगितला। आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजान म्हटली, तर त्याने आमच्या माणसांना मारलं आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं। आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ? आम्ही त्याचं ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो। तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं। अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलाय। या व्हिडिओत दहशतवाद्यांच्या हातात स्वयंचलित बंदुका दिसतायत। ते मैदानात बसलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करतायत। दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुष पर्यटकांना वेगळं बसवलं, त्यानंतर पुरुषांवर गोळ्या झाडल्या। या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला। కొండి కొండి వెడి ఉండి కొండి కొండి వెడి ఉండి కొండి కొండి వెడి ఉండి शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आता वादात सापडले। जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांनी एकनाथ शिंदे काश्मीरातून विमानातून आणतायत असं वादग्रस्त विधान म्हस्केंनी केलंय। मुळात काश्मीरमध्ये असलेले पर्यटक महाराष्ट्रातून काही पायी गेले नव्हते, ते विमानातूनच तिकडे गेले। त्यामुळे अशा संकटाच्या काळात त्यांना विमानातून घेऊन येणं म्हणजे उपकार नव्हे तर सत्ताधाऱ्यांची जबाबदारीच आहे। त्यामुळे म्हस्केंनी परिस्थितीचं भान ठेवून खरं तर बोलायला हवं। आणि तुम्हाला माहित आहे का, त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत, वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत, की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते। अतिशय वाईट परिस्थिती आहे। सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते। त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। तुम्हाला मिरच्या झोंबतात। दहशतवाद्यांची मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय तर राज्यात उर्दू सुद्धा शिकवली पाहिजे, अशी अजब मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे। देशभरात पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून तीव्र संताप व्यक्त होतोय, मात्र संजय गायकवाडांनी उर्दू शिकवण्याची अजब मागणी केली आहे। आज देशामध्ये कुठेही गेलं तर हिंदीमध्ये बोलल्या जातं, इंग्लिशमध्ये बोलल्या जातं। माझं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीराजांना 16 भाषा अवगत होत्या, मग तुम्ही त्यांच्या त्या विचाराला पण लाथ मारणार आहात का? शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ हे बहुभाषिक होते, त्यांना सगळ्या भाषा यायच्या। अरे आज आमचं पोरगं महाराष्ट्राला जगात फिरल तर त्याला जगाच्या भाषा आल्या पाहिजे। एवढंच माझं काय, हिंदीच नाही उर्दू भाषा पहिल्याकडून शिकवली पाहिजे। हे असे आतंकवाद्यांचे जे मेसेज जातात ना, आपल्याला उर्दू समजत नाही म्हणून पकडले जात नाही, उर्दू पण शिकवली पाहिजे।
सरकारमधील घटक पक्ष कुरघोडीच्या वादात राज्याचं हसं करतायत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरात गेल्यावरून राऊतांनी हा निशाणा साधलाय. गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय. आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत. विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर. पण महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करताय. आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची काय गरजच नाही. गिरीश महाजन गेले आणि एकनाथ शिंदे साहेब गेले, हे काही श्रेयवादासाठी गेलं नाही. मी आत्ता पण पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय जवानांकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. हल्ल्यानंतर भारतीय जवान सतर्क झालेत. जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. सध्या ज्या ठिकाणी उभी आहे ते आहे पहलगाम. पहलगामचं जे ठिकाण ज्या ठिकाणी गोळीबार झाला होता त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन करून ही पोलिसांची टीम जी आहे ती या ठिकाणून बाहेर येताना बघायला मिळतेय. दहशतवादी हल्ला ज्या व्हॅलीमध्ये झाला त्या ठिकाणी नेमकी परिस्थिती काय होती आणि कशा पद्धतीची होती याचा आढावा जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि सीन रिक्रिएशन केलंय का, त्या ठिकाणी अनेक सिलेंडर पडले होते. ते सिलेंडर नेमके कशासाठी पडले होते, त्या ठिकाणी हे सिलेंडर जे आहेत ते दहशतवाद्यांनी घेतले होते का, आपल्या स्वतःच्या बचावासाठी घेतले होते का, या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो या ठिकाणी या यंत्रणांकडून घेतला गेला असल्याची माहिती मिळते. नेमकं आता आर्मी कशा पद्धतीची पावलं उचलेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कॅमेरापासून गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, काश्मीर. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी उच्चायुक्ताला भारत सोडण्याचे आदेश दिले. यानंतरही पाकिस्ताननं सर्व लाच सोडून दिल्याचं चित्र अगदी स्पष्ट आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात निर्लज्ज पाकिस्तान्यांनी चक्क केक मागवलाय. केक घेऊन जाणारा माणूस कॅमेरात चित्रित झाला असून आज पाकिस्तानी उच्चायुक्तांचा भारतात शेवटचा दिवस आहे. Cake for what is this celebration for? Are you from Pak High Commission? Sir, are you from Pak High Commission? Sir, where are you from, sir? What is this cake for? What is this cake for? हर occasion बताइए. 28 लोग मरे, थोड़ा सा बताइए ना. दुख है इस बात का? What is this? आप कहाँ से आए? Where are you from, sir? आप बता दीजिए सर, कहाँ से हैं आप? Cake for what is this celebration for? Are you from Pak High Commission? Sir, are you from Pak High Commission? भारतानं पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली आहे. हा पाकिस्तानसाठी सगळ्यात मोठा दणका मानला जातोय. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही सिंधू नदीवरच अवलंबून आहे. सिंध आणि पंजाब प्रांतात पाण्याची भीषण टंचाई होईल. शेती क्षेत्रासाठी काय परिणाम जाणवेल? पाकिस्तानमधील बहुतांश शेती सिंधू नदीच्या पाण्यावरच आधारित आहे. सिंधूच्या प्रवाहातून पाकिस्तानमध्ये जलविद्युत प्रकल्प चालवले जातात. पाकिस्तानातील महत्त्वाचे उद्योगधंदे सिंधूच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला पुरतं जेरीस आणलंय. सिंधू करार रद्द केल्यानं आता पाकड्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पाकिस्तानकडून पोचला जाणारा दहशतवादी हाफिज सईदचा व्हिडिओ ISIनं व्हायरल करत भारताला पोकळ धमक्या द्यायला सुरुवात केली. पाणी बंद केलं तर रक्ताचे पाठ वाहतील असा त्याचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे, पाकिस्तान की ज़राअत सनत का खात्मा करके, पाकिस्तान की मईशत तबाह करके, सीपैक के मंसूबे नाकाम करने के लिए तू बढ़ के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे. सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे. इन दरियाओं में फिर खून बहेगा.
26 निष्पापांचा जीव घेतल्यावर दहशतवादी सैफुल्ला कसुरी आता कांगावा करतोय. हल्ला आपण केलाच नसल्याचं सैफुल्ला म्हणतोय. शिवाय भारतानं कठोर भूमिका घेतली आहे, पाकिस्तान विरोधात कारवाई केली आहे, त्यामुळे सैफुल्ला कसुरी बिथरलाय. भारत पाकिस्तानवर उगाच कारवाई करत असल्याच्या उलट्या बोंबा तो मारतोय. गुज़श्ता दिनों जम्मू कश्मीर के इलाका पहलगाम में जो हमला हुआ है और 27 जानों का ज़िया हुआ है, हम इसकी पुरजोर मजम्मत करते हैं. इस हमले की आड़ में हिंदुस्तान के मीडिया ने मुझे मोर्द इल्ज़ाम ठहराया, फौरी तौर पर पाकिस्तान पर इल्ज़ाम तराशी की है और गुज़श्ता 24 घंटे हिंदुस्तान का मीडिया इल्ज़ाम तराशियों पर उतरा हुआ है. तो ये भी नहायत अफसोसनाक वाक़या है. और अब हिंदुस्तान ने सिंतास माहदे को भी मुस्तरद कर दिया है और मुअत्तल कर दिया है और पाकिस्तान के वो पानियों को रोकना चाहता है और पाकिस्तान की ज़राअत को, पाकिस्तान की सनत को वो तबाह करना चाहता है. महत्वाची बातमी. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंजाबमधील अटारी सीमेवर बीटिंग द रिट्रीट समारंभात दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. भारतीय जवान आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये हस्तांदोलन झालं नाही. पहिल्यांदाच दोन्ही बाजूंनी कोणत्याही संवादाशिवाय भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय ध्वज उतरवण्यात आले. नेहमी बीटिंग द रिट्रीट होतं, दर संध्याकाळी हा कार्यक्रम होतो आणि त्यावेळेला हस्तांदोलन केलं जातं आणि मग दोन्ही ध्वज उतरवले जातात. मात्र यंदा असं काहीच घडलेलं नाही. पहलगाम हल्ल्याच्या नंतर आता पाकिस्तानच्या समोर वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे आणि कोणताही संवाद तिथल्या सैनिकांशी करण्यात आलेला नाही. भारतानं INS सूरत युद्धनौकेवरून मिसाईलची यशस्वी चाचणी केली. अरबी समुद्रात जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र डागण्यात आलं. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इरादा भारतानं बोलून दाखवला. पुलवामात CRPF जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोट घडवून मोठा हल्ला केला होता. यात 40पेक्षा जास्त जवान शहीद झाले. त्यानंतर भारतानं उरी सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यामुळे भारत पुन्हा लष्करी कारवाई करणार का अशी चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे समुद्रात केलेल्या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. तेव्हा भारत समुद्रातून स्ट्राईक करणार का याचीही चर्चा रंगू लागली आहे. नागपुरातील सिमरन रघुचंदानी आणि त्यांचं कुटुंब पहलगामच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचलंय. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नागपुरातील हे कुटुंब पहलगामला गेलं होतं. मात्र दहशतवाद्यांनी पहलगामवर अचानक हल्ला केलाय आणि या हल्ल्यातून हे कुटुंब अगदी थोडक्यात बचावलंय. आपला जीव मुठीत घेऊन ते सुखरूप परतलेत. दरम्यान पहलगाम हल्ल्यावेळीचा अनुभव त्यांनी सांगितलाय. ऐसा एहसास नहीं होता कि 5 मिनट के बाद ये सब यानी इतना माहौल बदल जाएगा. और मेरी लक थी कि हम इंजॉय करके एग्जिट गेट जो है 15 फीट चौड़ा है, ग्रीन गेट था और लगभग 60-70 फीट लंबा है और उसके आगे जाने के बाद सिर्फ 4 फीट का दरवाजा हो जाता है बाहर निकलने के लिए जंगल की तरफ. तो लकी हमारी ये थी कि हम 4 फीट के दरवाजा एग्जिट गेट पे ही खड़े थे और पीछे से फायरिंग की आवाज़ हुई अंदर ये वहाँ पे गार्डन में और पूरी पब्लिक वो गैलरी में घुसी और जो पीछे मैंने देखा तो पूरी पब्लिक से भर गया था और पब्लिक एक दूसरे को कुचलते हुए आ रही थी, धक्का देते हुए आ रही थी. काश्मीरातील हल्ल्यात 28 जणांचा जीव गेला. मात्र त्यात बचावलेल्या अनेकांमध्ये 28 जणांचा एक ग्रुपही आहे. दापोलीतील पती पत्नी त्यातीलच एक जे सुखरूप घरी परतले. चौगुले कुटुंबानं बचावाचा थरार सांगितला. घोडेस्वार घोडे आणण्यासाठी या 26 जणांसाठी खूप वेळ लागला आणि तो वेळ लागल्यामुळे आम्हाला तिथे जाण्यासाठी उशीर झाला. पाठीमागून ड्रायव्हर आणि ज्याने घोडे अरेंज केले होते ते दोघेही धावत आले आणि त्यांनी सांगितले अरे जाऊ नका, घोडे वळवा तुम्ही. काय झाले तर तिथे काहीतरी फायरिंग सुरू आहे असं कळलं. तिथल्या ज्या आमच्याकडे 2 छोटी मुलं होती, आमच्याबरोबर 2 वयस्कर महिला होत्या. मग त्यांना जरा प्रॉब्लेम होता, घाबरल्या होत्या. त्या लोकांनी आम्हाला बोलवलं घरात, आमची व्यवस्था केली. त्यानंतर चहापान वगैरे घेऊन जा, तुम्ही काही घाबरू नका, इथे राहिलात तरी तुमची काय, जर तुम्हाला जायला नाही श्रीनगरला आज मिळालं, इथे राहिलात तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही असं सुद्धा आम्हाला धीर दिला तिथल्या स्थानिक लोकांनी. महत्वाची बातमी. पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये BSF जवान चुकून 0 लाईनवर गेला आणि पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात सापडलाय. फिरोजपूर हे भारत पाकिस्तान सीमेवरील एक जागा आहे जी
झिरो लाईनचा हिस्सा आहे आणि सीमा सुरक्षा दलाचा सैनिक तिथल्या शेतात पाहणी करत असताना चुकून सीमापार जागेवर गेला. त्याच्याकडील असलेली हत्यारही पाकिस्तानी सैन्यानं काढून घेतली. आता चुकून पाकिस्तानी सीमेवर गेल्यामुळे कैदेत गेलेल्या BSF जवानाविषयी भारत सरकार चिंतेत आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान प्रमुख भूमिकेत असलेला अबीर गुलाल चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही अशी माहिती सूचना आणि प्रसारण मंत्रालयातल्या सूत्रांकडून मिळते. त्यामुळे आता या सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. गेल्या महिन्यातच मनसेनं हा सिनेमा भारतात प्रदर्शित न होऊ देण्याची मागणी केली होती. आता काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. जे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट बनवत होते, मला असं वाटतं त्यांना सुद्धा अक्कल आली असेल आता. या पद्धतीची निरपराध लोकांना मारण्याचं काम हे लोक करतायत. ह्या लोकांना कशाबद्दल आपण इथनं पैसे कमवून जाणार आणि तिकडे दहशतवादी तयार करणार का? मला असं वाटतं सगळेच संबंध आता केंद्र सरकारने ठेवलेत. आमची तर भूमिका पहिल्यापासूनच आहे की महाराष्ट्रात आम्ही पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. पण ही भूमिका माझ्या मते सर्व भारतातल्या सर्व राज्यांनी घेतली पाहिजे, ही आमची विनंती आहे. आणि आता एक वेगळी बातमी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून मेंढपाळ झाला IPS. पाहूयात 60 सेकंदात. कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलानं UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. बिरदेव सिद्धप्पा डोणे असं त्याचं नाव आहे. UPSC मध्ये बिरदेवनं देशात 551वा क्रमांक मिळवलाय. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथणीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता. कोल्हापूरच्या कागल तालुक्यात यमगे हे बिरदेव डोणेचं मूळ गाव. माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगलं झगडत राहा. आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते. कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप आटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला 100% सरसावतील, हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हणणं आहे. कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाही आहे. वी आर सिमिलरली सिच्युएटेड. सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल. शाळेत असल्यापासूनच त्याचं IPS होण्याचं स्वप्न होतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बिरदेवचं हे यश तरुणांना प्रेरणा देणारं ठरलंय. छोटासा ब्रेक पाहत राहा साम TV.